नमस्कार मित्रांनो, सप्टेंबर महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती, या अतिवृष्टीमध्ये 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं। त्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी झाली होती। त्यामध्ये बरीचशी पिके होते, त्यामध्ये सोयाबीन होतं, हळद होती, कापूस होता आणि यामध्ये शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे काही शेतातील पिके सुद्धा वाहून गेली होती आणि हे अतोनात नुकसानीपोटी आता शेतकऱ्यांना मदत जाहीर झालेली आहे। आणि मित्रांनो, ही मदत आपल्याला ई-केवायसी च्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे आता जी मदत निर्माण झालेली आहे त्या संबंधी शासनाने माहिती दिलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच येणार आहे। आता त्यामध्ये ही मदत नांदेड जिल्ह्यासाठी जाहीर झाली आणि त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत की कोणत्या तालुक्यासाठी किती मदत जाहीर झाली आणि नेमकी ही मदत मिळवण्यासाठी आता शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे या संबंधीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामध्ये 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी झाली होती। या अतिवृष्टी नुकसानीमध्ये बहुवार्षिक पिकं जी काही पिकं होती त्या सर्व पिकांचं नुकसान झालं होतं आणि त्यामध्ये 5,96,517 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं आणि जिल्ह्यातील जवळपास 7,83,915 शेतकऱ्यांना हा फटका बसला होता, कारण नुकसानच इतकं भयानक झालं होतं। आणि या नुकसानीपोटी आता या नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी 812,38,00,000 रुपयांची मागणी ही जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तालय संभाजीनगर येथे मागणी केली होती आणि आता त्या मागणी संदर्भात मदत सुद्धा जाहीर झालेली आहे। आणि मित्रांनो, या मागणीनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 812 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। दरम्यान आता जिल्ह्यातील 3,83,297 शेतकऱ्यांना 417,52,00,000 रकमेचे वाटप करण्यासाठीची माहिती सुद्धा ऑनलाईन झालेली आहे। आता ऑनलाईन झाली म्हणजे यांना आता त्या शेतकऱ्यांचे तलाठ्यांकडे आता जे विशिष्ट क्रमांक लागतात ते विशिष्ट क्रमांक सुद्धा आहेत आणि ते विशिष्ट क्रमांक घेऊन महाई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यावर जाऊन ती ई-केवायसी करावं लागणार आहे। आता जे काही उर्वरित 4 लाख जवळपास शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांची सुद्धा आता 1-2-3 दिवसामध्ये ही माहिती ऑनलाईन पद्धतीने केल्या जाणार आहे अशी जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे। आणि मग त्या 4 लाख शेतकऱ्यांचे सुद्धा ई-केवायसी साठी विशिष्ट क्रमांक त्या शेतकऱ्यांना दिले जातील किंवा शेतकऱ्यांनी सुद्धा तलाठ्याकडे जाऊन हे विशिष्ट क्रमांक घ्यायचे आणि ते विशिष्ट क्रमांक घेतल्याच्या नंतर ई-केवायसी करण्यासाठी आपले सरकार केंद्र, महाई सेवा केंद्र येथे ई-केवायसी करावीच लागणार आहे आणि ई-केवायसी केल्याशिवाय हे पैसे आपल्या खात्यात येणार नाहीत। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांनी त्यावेळेसच त्यांच्या शेतीचा पंचनामा करून घेतला। जे काही नुकसान झालं त्या नुकसानीपोटी जी मदत मिळणार आहे त्या मदतीसाठी आपल्याला अगोदरच तरतूद करावी लागते, कारण आपलं जर नुकसान झाले असेल तर आपल्याला पीक विमा कंपनीकडे तक्रार दाखल करावी लागते। तक्रार दाखल केली तरच आपला पंचनामा होतो किंवा तलाठी येऊन आपल्या शेतामध्ये पंचनामा करतात आणि त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांनी पंचनामे करून घेतलेले आहेत त्या शेतकऱ्यांचे या याद्यामध्ये नावं आलेले आहेत। आता जे शेतकऱ्यांनी पंचनामे केले त्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। आता त्यामध्ये आपण तालुकानिहाय मदत बघूया। त्यामध्ये नांदेड तालुक्यासाठी 29.85 कोटी रुपये, अर्धापूर तालुक्यासाठी 32.97 कोटी रुपये मदत आहे, तर कंधार तालुक्यासाठी 71.27 कोटी मदत आहे, लोहा तालुक्यासाठी 84.40 कोटी मदत आहे, त्यानंतर बिलोली तालुक्यासाठी 56.64 कोटी मदत मिळणार आहे। त्यानंतर आहे देगलूर तालुका, तर देगलूर तालुक्यासाठी 50.95 कोटी मदत मिळणार आहे। त्यानंतर आहे मुखेड तालुका, मुखेड तालुक्यासाठी 55.92 कोटी रुपये मदत मिळणार आहे आणि नायगाव तालुक्यासाठी 56.64 कोटी मदत या माध्यमातून मिळणार आहे। धर्माबाद तालुक्यासाठी 27.26 कोटी मदत मिळणार आहे आणि उमरी तालुक्यासाठी 32.70 कोटी एवढी मदत मिळणार आहे आणि भोकर तालुक्यासाठी 52.19 कोटी मदत मिळणार आहे आणि मुदखेड तालुक्यासाठी 29.35 कोटी मदत मिळणार आहे आणि हदगाव तालुक्यासाठी 82.27 कोटी एवढी मदत मिळणार आहे। त्यानंतर आहे हिमायतनगर तालुक्यासाठी 44.61 कोटी एवढी मदत मिळणार आहे आणि किनवट तालुक्यासाठी 80.42 कोटी ही मदत मिळणार आहे आणि राहिला माहूर तालुका, तर माहूर तालुक्यासाठी 35.12 कोटी एवढी मदत मिळणार आहे।
अशी या तालुक्यांसाठी ही मदत जाहीर झालेली आहे। आता यामध्ये जे काही शेतकरी आहेत असे शेतकरी आहेत की त्यांचा विशिष्ट क्रमांक आणखी तयार झाला नाही, मात्र तो 2-3 दिवसात होईल। मात्र आता ज्या शेतकऱ्यांचा विशिष्ट क्रमांक झालेला आहे त्या शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे जायचं आणि तो विशिष्ट क्रमांक घ्यायचा आणि आपण महा ई सेवा केंद्रावर जाऊन ई-केवायसी करायची। ई-केवायसी केल्याच्या नंतर आपल्या खात्यावर ही मदत डायरेक्ट येणार आहे, अशी ही माहिती होती नांदेड जिल्ह्यासंदर्भात। आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।